नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 8 जुलै 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजेच इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही कारणाने तिथे तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आपल्याला इथे ओपन करायचा आहे. झूम लेवल थोडं ॲडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतील. ओके, तर बँक निफ्टीचं आपल्याला जर बघितलं तर आपल्याला जे शुक्रवारी अनालिसिस केलं होतं त्यामध्ये असं लक्षात आलं असेल की इथे आता डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. जर तुम्ही इथे काळजीपूर्वक बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये तुम्हाला लक्षात येईल की खालच्या बाजूला पहिला जो लो बनला तो लोअर लो आहे, दुसरा जो लो बनला तो हायर लो आहे. तर त्यामुळे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउटच्या ठिकाणीच क्लोजिंग आलेलं आहे. जर समजा काही कारणामुळे येणाऱ्या काळात जर याच्यावर मार्केट टिकलं तर आपल्याला काय होऊ शकतं, ही जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप भरून निघू शकते आणि आपल्याला वरच्या दिशेने एक चांगली मूव्हमेंट बघायला मिळू शकते. हे आपण बघितलेलं होतं. आता आपण जे सोमवारसाठीचं विश्लेषण केलंय त्यामध्ये 52,725 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 52,425 आणि या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारण 52,582 च्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे. जर समजा ह्या वरच्या भागामध्ये इथे ओपनिंग झालं आणि इथे ओपनिंग होऊन जर समजा पुन्हा 52,725 हा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, तर मग वर जात असताना 52,825, 52,925 आणि अगदी 53,025 ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. थोडक्यात ही जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप आपण भरून काढू शकतो जर इथे ओपन होऊन वर गेलं तर. अर्थात कायम लक्षात ठेवा, ही जी गॅप आहे ही गॅप ज्या वेळेला भरली जाणार आहे त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला ह्या गॅपमध्ये इथे जाऊन किंवा इथे जाऊन किंवा अगदी टोकाला जाऊन एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते. कारण ही जी गॅप तयार होते ही गॅप आपल्याला काय म्हणून ॲक्ट होते, ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट होते आणि मग रेझिस्टन्सच्या ठिकाणी जेव्हा प्राइस जाते तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, त्यावेळेला आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतं. म्हणजे एक आपण प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं छोट्या प्रमाणात. म्हणजे त्या जो रेझिस्टन्स लेवल असते त्याला रिस्पेक्ट देताना आपल्याला मार्केट बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे आपण घेत असताना आता वर जात असताना जास्तीत जास्त 53,025, फार फार तर 53,050 ही आपल्यासाठी काय असणार आहेत, टार्गेट असणार आहेत. जर इथे वर ओपन होऊन वर जात असेल तर गॅपअप ओपन झालं तर थोडंसं सुरुवातीला समजा इथे कुठेतरी गॅपअप ओपन झालं तर ओपनिंग नंतर सुरुवातीला थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, त्यानंतर पुन्हा वर जाऊ शकतं आणि मग जी काय प्राइस ॲक्शन होईल त्यानुसार मग पुढचं आपल्याला
प्राइस ॲक्शन बघून निर्णय घ्यावा लागणार. पण वर जास्तीत जास्त 53,000 किंवा 53,025 हीच आपल्याला टार्गेट ठेवावी लागतील. जर काही कारणानं इथेच ओपन झालं, या वरच्या सेगमेंटमध्येच ओपन झालं आणि खाली येत असेल, तर हा जो खालचा भाग आहे सगळा म्हणजे 52,425 पासून 52,582 पर्यंत हा सगळा भाग आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तर त्यामुळे काय होऊ शकतं, जर इथे वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर एकदा तरी बाउन्स येणार. त्यानंतर काय होईल, त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं आणि 52,425 ची लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली, तर मग काय होऊ शकतं, मग खाली जात असताना आपल्याला 52,325, 52,225 आणि 52,125 अशी खालच्या बाजूची टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. मात्र त्यासाठी काय होणं आवश्यक आहे, इथे एकदा सपोर्ट घेऊन मग खाली येत असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. मात्र जर गॅपडाऊनच ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे काय, ह्या एरियात झालं किंवा ह्याच्या खाली झालं, तर काय होईल, तर एकदा आपल्याला सेलिंग येईल आणि त्याच्यानंतर गॅपडाऊन ओपन जर झालं असेल तर साधारणपणे 52,300 च्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे इथे एकदा तरी बाउन्स येण्याची आपल्याला मग शक्यता आहे. गॅपडाऊन ओपन होऊन जर खाली येत असेल तर पहिल्यांदा थोडं खाली येणार आणि एकदा बाउन्स घेणार आणि बाउन्स घेतल्यानंतर मग आपल्याला बघायला लागणार की जर हा बाउन्स टिकला आणि पुन्हा वर जायला लागला तर मग थोडीशी तेजी होऊ शकते. पण जर इथे बाउन्स घेतल्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू व्हायला लागलं तर आणि 52,300 ची लेवल पुन्हा तुटत असेल, मग आपल्याला खालच्या लेवल सुद्धा बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर आपल्याला पहिली मूव्हमेंट कशी होणार याच्यावर मग पुढची सर्व प्राइस ॲक्शन अवलंबून असणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला वीकली एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा म्हणजे निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट आता ओपन करूया. इथे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. थोडासा झूम ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल. तर इथे आपल्याला आता चार्ट व्यवस्थित दिसतोय. तर मी इथे काय केलंय, वरच्या बाजूला 12,535 ही इम्पॉर्टंट लेवल आपण इथे ड्रॉ केलेली आहे. खालच्या बाजूला 12,495 ही इम्पॉर्टंट लेवल ड्रॉ केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये होईल काय, तर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली होती. तर त्यामुळे जर समजा ह्याच एरियामध्ये पुन्हा ओपन झालं आणि 12,535 ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेकआउट मिळाला, तर काय होऊ शकतं, वर जात असताना 12,560 ची ही लेवल आहे पहिली लेवल, 12,585 ची दुसरी लेवल आणि 12,610 ची तिसरी लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र जर उद्या एक्सपायरी असल्यामुळे आणि आत्तापर्यंत तेजी झालेली असल्यामुळे जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर इथे ओपन होऊन जर 12,500 ची लेवल आहे ही जर खालच्या बाजूनं तुटली, 12,495 च्या खाली टिकायला लागलं, तर मग 12,470, 12,445 आणि 12,420 ह्या लेवल सुद्धा आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. त्यामुळे ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. हे झालं आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमचं विश्लेषण करू शकता. आता इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला 24,350 हे आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे निफ्टीसाठीची. हा निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केलेला आहे. खालच्या बाजूला जर बघितलं तर 24,200 ची लेवल आहे. म्हणजे ही खालची लेवल 24,200 ची आहे, वरची लेवल 24,350 ची आहे. या दोघांमध्ये 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे इथे 24,283 च्या आसपास सेंटर लाईन काढण्यात आलेली आहे. तर बाकीच्या सर्व लेवल मग तुम्ही त्यानुसार लक्षात घेऊ शकता. तर हा झाला निफ्टीचा चार्ट ज्याचा मी स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर आपण शेवटचा इंडेक्स ओपन करूया. त्याचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केला आहे. याचा सुद्धा मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित बघता येऊ शकेल. ओके, तर इथे आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. इंडेक्सच्या ॲनालिसिस नंतर आता आपण पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे.
त्यानंतर मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते सर्व एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो चार्ट बघायचा आहे तो आहे ONGCचा चार्ट. ONGC मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागचे अनेक महिने म्हणजे आपण इथे अगदी बघू शकतो की मार्च महिन्यापासून हा आपल्याला एक म्हणजे ही लेवल एक रेझिस्टन्स लेवल म्हणून तयार झालेली दिसते. ही कोणती लेवल आहे? तर 285 ची लेवल आहे. तुम्ही बघू शकता ह्या 285 च्या लेवलला अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतलेला आहे. एकदा दोनदा आपण इथे बघू शकतो की अगदी 292 293 पर्यंत सुद्धा गेलं होतं. म्हणजे खाली 285 वर 293 म्हणजे इथे जर बघितलं तर हा एरिया आपल्याला काय म्हणून ऍक्ट होतोय? रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट होतोय असं लक्षात येईल. आता काय झालंय? मागच्या 2-3 महिन्याचा हा जो रेझिस्टन्स झोन आहे तो आता आपण ब्रेक करण्याची तयारी करतोय. जर येणाऱ्या काळामध्ये इथून वर जात असताना ही 293 ची जी लेवल आहे ही ब्रेक झाली वरच्या बाजूनं तर आपल्याला काय बघायला मिळू शकतं? तर एक मोठं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण आपण मागचे जवळजवळ 3 ते 4 महिने आपल्याला लक्षात येईल की हा झोन आपल्याला इथे आलं की सेलिंग येते. तर आता ONGC मध्ये आपल्याला जर 293 च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 320-325 रुपयापर्यंत हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. हे झालं ONGC विषयी. दुसरा स्टॉक बघूया. दुसऱ्या स्टॉकचं नाव आहे अरोबिंदो फार्मा. ही फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळतोय. तुम्ही जर बघितलं तर एक आपल्याला अशी तेजी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आलं होतं आणि पुन्हा आपल्याला तेजी होताना दिसते. तर हा एन पॅटर्न तयार झाला आहे आणि ह्या वेळेला 1292 1292 च्या आसपास हा जो हाय बनलेला होता हा आपण ब्रेकआउट केलेला आहे. तर आता इथून पुढे जर आणखीन तेजी होणार असेल तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे इथून 1350 ते 1400 पर्यंत टार्गेट अरबिंदो फार्मामध्ये ओपन होऊ शकतात जर हा ब्रेकआउट सस्टेन झाला, टिकला तर. अर्थात हे येणारी टार्गेट काही मी सांगतोय ही एका दिवसात येणारी नाही आहेत. याला काही काळ लागू शकतो. पण मग त्या दिशेनं अरबिंदो फार्माची वाटचाल होऊ शकते. त्यानंतर आपल्याला तिसरा स्टॉक बघायचा आहे ज्याचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टॉकमध्ये आपण जर इथे बघितलं तर जसं आपल्याला ONGC मध्ये दिसलं होतं तर ही जी एक खालची लेवल आहे, आता ही लेवल कोणती आहे? तर ही 835 रुपयाची लेवल आहे. 835 च्या आसपास अनेक वेळेला इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की रेझिस्टन्स फेस केलेला आहे. त्यामुळे 835 इथे काय झालं? एकदा ब्रेक केलं, इथपर्यंत गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत इथपर्यंत आलंय. ही वरची लेवल कोणती आहे? खालची लेवल 835 ची आहे, वरची लेवल 860 रुपयाची आहे. म्हणजे 835 ते 860 ह्या लेवलमध्ये आपल्याला अनेक वेळेला रेझिस्टन्स फेस झालेला आहे. जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टॉकमध्ये 860 रुपयाचं ब्रेकआउट आलं तर पूर्वी एकदा जो हाय बनलेला होता 912 त्या दिशेनं या स्टॉकची वाटचाल बघायला मिळू शकते. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की इथून जर आपल्याला तेजी होणार असेल, 860 च्या वर टिकणार असेल तर पुन्हा एकदा हा स्टॉक 900-912 रुपयाच्या आसपास जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. हा झाला स्टॉक स्टेट बँक ऑफ इंडियाचा. शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे भारत इलेक्ट्रॉनिक्सचा. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा जसं ONGC आणि SBI मध्ये होतं आपल्याला दोन लेवल दिसत आहेत. ही खालची लेवल जी आहे ही लेवल आहे 303 रुपयाची आणि वरची लेवल जी आहे ही आहे 324 रुपयाची. ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला मागच्या जवळजवळ महिना सव्वा महिना रेझिस्टन्स फेस करताना आपल्याला लक्षात आलेलं आहे. इथे कायम बघा वर गेलं रेझिस्टन्स फेस झाला. ह्याच्या आधी इथे खालनं रेझिस्टन्स होता. त्यानंतर इथे वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं आणि तिथेच अडकलेलं आहे. जर समजा 324-325 ही जी लेवल आहे ही जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक भारत इलेक्ट्रॉनिक्स हा स्टॉक 350 रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला
तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. तुमच्या ज्या काही सूचना असतील, तुमचं जे काही मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य व्यक्त करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.